डेली अपडेटसाठी लोकमतवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आज मी चक्क आईसाहेबांना भेटणार आहे, त्यामुळे थोडीशी भीती आहे, धाकधूक आहे आणि सगळ्याच मिक्स फिलिंग्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. आईसाहेब पहिले प्रणाम. नमस्कार. आशीर्वाद आहे. थँक्यू सो मच. मला सांगा, आईसाहेब बऱ्याच गाजत आहेत सध्या तरी आणि तेवढंच सगळेजण ट्रोलिंग होत आहेत. मालिकेतले ईच अँड एव्हरी कॅरेक्टर ट्रोल होतं. तीच आमच्या मालिकेची जी सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे सगळं ट्रोलिंग होत आहे असं मी म्हणेन, की लोक बघतात ती मालिका, त्यामुळे प्रत्येक कॅरेक्टर तेवढंच फेमस होतं आणि त्याच्याबद्दल काहीतरी व्यक्त होतात लोक. मला हे आवडलं, पण या सगळ्या मंडळीने जेव्हा ट्रोलिंग ठीक आहे चालतं, तेव्हा तो जो कॉन्फिडन्स आहे तो भारी आहे, तो अफलातून आहे. थँक्यू सो मच. पण कशामुळे हा कॉन्फिडन्स पूर्णपणे म्हणजे ट्रोलिंग म्हटलं की सगळेजण थोडेसे घाबरतात. अरे यार घाबरतात म्हणजे कसं, आता जेव्हा रोजच असं काहीतरी नवीन यायला लागतं, पहिल्यांदा यायला तेव्हा कदाचित प्रत्येकजण बिचकतं, पण नेहमीच होतं म्हटल्यानंतर इट्स ओके. हा यूज टू होतं आणि असं वाटतं की ठीक आहे, म्हणजे काहीतरी कॅरेक्टर पोचताय तरी अगदीच अनुल्लेखाने मरण्यापेक्षा उल्लेखाने ओके, म्हणून मग ते आम्ही पॉझिटिव्हली घेतो सगळेजण. बरं, विक्रम सरंजामे हा तुमचा सावत्र मुलगा असं कळलं आम्हाला. याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. कोणीतरी काहीतरी रहस्य उलगडा. वेट अँड वॉच एवढंच म्हणू शकते. पण बरं, शिल्पा तुळसकर ताई कधी एंट्री मारणार आहे, त्यांची वाट आम्ही आतुरतेने बघतो. तुमच्या इतकीच मी सुद्धा वाट बघते ती कधी येईल आणि मग सगळीच रहस्य कदाचित उलगडतील. आणि तो वरचा दरवाजा बंदच अजून, ते बेडरूम. हो ना, मलाही जाता येत नाही, त्यामुळे मी काहीच सांगू शकत. मला जाता येत नाही म्हणजे घरातल्या तुम्ही सगळ्यात मोठ्या आहात, आईसाहेबीची भूमिका करताय, तुम्ही तरी गेलंच पाहिजे आणि तुम्हाला तरी माहिती असलं पाहिजे. माहिती आहे की नाही मी नाही सांगू शकत, पण मी गेलेले नाहीये अजून. बरं, या सगळ्या कारस्थानाच्या मागे आईसाहेबाचा हात आहे असं काही दिसणार नाहीये ना? नाही, कारण की काय घडेल आणि काय नाही काही सांगता येत नाही या मालिकेत, म्हणजे काही सांगता येत नाही एवढंच मी म्हणू शकते. बरं, मी आता एक गोष्ट बोलून गेली, असं कळलं विक्रम सरंजामे आणि मायरा या दोघांचं अफेअर आहे आणि हे दोघं कंटिन्यू ठेवतायत आणि नंतर ते पैसे घेऊन पळाले. लोक काहीही बोलतात. आमच्या सिरियलबद्दल इतक्या स्टोरीज वेगवेगळ्या बाहेर आल्या आहेत, म्हणजे ते आम्हाला व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियातून कळतं. म्हणजे आम्ही पण म्हटलं हां असं आहे, आम्हालाच माहीत नाही. प्रत्येक डायरेक्टरला ही गोष्ट चांगली वाटत असेल ना? ते त्यांना विचार. अरे हो, अशी ही स्क्रिप्ट वळू शकते, तशी ही स्क्रिप्ट वळू शकते. ते सगळं आता लेखकाच्या हातात आहे की काय लिहायचं, आणि बघूया. आपण सगळेच जण आतुरतेने वाट बघतो, इवन मी सुद्धा, की नक्की काय होणार आहे सरंजाम्यांच्या घरात. काय सगळं जातं आता प्रेक्षकांना. तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रेम आम्हाला मिळत आहे. असंच प्रेम आमच्या मालिकेवर करत राहा, बघत राहा तुला पाहते रे. धन्यवाद.